नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला हिरव्या ज्या मुगाच्या शेंगा असतात त्याच्यापासून आपल्याला कचोरी बनवायची आणि तर ती कशी बनवायची चला आपण बघूया. हिरव्या मुगाच्या शेंगा आपल्याला निसून घ्यायच्या आणि त्यामधले जे सोले असतात त्याला आपल्याला स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवायचं. साधारण 2 वाट्या मोठ्या 2 बाउल हे सोले आहे. 2 चमचे धने, 2 चमचे सोप आणि 1.5 चमचा जिरे, 2 इंच अद्रक, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 10-15 हिरव्या मिरच्या, 1 लिंबू घेतलेला आहे. परत धने जिरे सोप आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आणि त्याला जाड कुटून घ्यायचं किंवा मिक्सरमधून काढायचं. आणि मिरची अद्रक लसणाचं सुद्धा वाटण बनवून घ्यायचं. आपण जे सोले घेतलेले आहे त्याचं पण आपल्याला वाटण बनवून घ्यायचं. आता मोठ्या कढईमध्ये आपल्याला 1.5 चमचा तेल तापत ठेवायचं आणि तेल तापल्यानंतर मिरचीचं वाटण टाकायचं. आणि मिरचीचं वाटण टाकल्यानंतर आपल्याला आपण जे कुटून घेतलं होतं जिरे, धने आणि सोप ते टाकायचं. त्यालाही परतून घ्यायचं. चिमूटभर हिंग टाकायचा, अर्धा चमचा हळद टाकायची आणि 1 चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं. तिखट थोडंसं आकाराने टाकायचं कारण आपण हिरवी मिरची भरपूर वापरलेली आहे. 1 चमचा गरम मसाला टाकायचा. आता याला चांगलं परतून घ्यायचं आणि मुगाच्या सोल्याचं वाटण टाकायचं. यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. एका लिंबाचा रस काढायचा आणि तो यामध्ये टाकायचा. बघा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवायचं. आपल्याला त्याला 1 वाफ येऊ द्यायची. 1 वाफ आल्यानंतर परत त्याला हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. आता हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊ. आणि एका ताटामध्ये आपल्याला आता अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे. त्याला चांगलं चाळून घ्यायचं. त्यात आपल्याला 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा. यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं. यात आपल्याला 4 चमचे किंवा 50 ml यामध्ये आपल्याला तेल टाकायचं. ते आपल्याला या मैद्याला हाताने चांगलं चोळून लावायचं. बघा या पद्धतीने पूर्ण मस्त मिक्स करायचं. असं केल्यानं आपली कचोरी खुसखुशीत होती. हे बघा हातावरती असं पिठाचं दाबून बघायचं. त्याला पीठ छान जमा होतं म्हणजे आपलं मोहन यासाठी मस्त झालं. आता पीठ भिजवून बाजूला ठेवायचं आणि तोपर्यंत कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. पीठ मस्त भिजलं त्याला एक वेळेस मळून घ्यायचं. पिठाचा आपल्याला 1 लिंबा एवढा गोळा घ्यायचा. बघा त्याला आपण थोडंसं लाटून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने सारण भरायचं. आणि मोदक भरतो तसं आपल्याला त्याला मस्त आपल्याला असं भरून घ्यायचं. तोंड चांगलं बंद करायचं. शिल्लक राहिलेलं पीठ काढून घ्यायचं आणि त्याची मस्त आपल्याला कचोरी लाटायची. तेल चांगलं तापलं की त्यात आपल्याला 2-2 कचोऱ्या टाकून मिडियम गॅसवर मस्त आपल्याला तळून घ्यायच्या. कचोरी थोडीशी तळून वरती आली की मग आपल्याला दुसऱ्या बाजूने तिला उलटून टाकायचं. हे बघा या पद्धतीने. तोपर्यंत आपण त्याला हलवायचं नाही म्हणजे कचोरी छान टम्म फुगती. मीडियम गॅसवर आपल्याला मस्त आता त्याला गोल्डन कलर येईपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत चांगली आपल्याला तळून घ्यायची. हे बघा आपली कचोरी मस्त तळणं झालेली आहे. या पद्धतीने आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहे. आणि मुगाच्या सोल्याच्या कचोऱ्या आपण सुद्धा तयार करून बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.